बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, मी प्रतिनिधी विनोद शिंदे. आज आपण हातकणंगले या विभागाचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी नक्कीच शिंदे गटात जाणार असल्याची घोषणा केली आहे. सुजित मिंचेकर यांच्या जाण्यानं नेमकं कोणत्या पक्षाला खिंडार पडणार, संघटनेला का शिवसेनेला, या विषयावर आपण चर्चा करतोय. आज आपल्या समेत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौबे. नमस्ते. नमस्कार. जय महाराज. डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी नुकतीच शिंदे गटात प्रवेश करणार अशी घोषणा केली, यावर आपलं काय मत आहे? नक्कीच तीही माझ्या वाचनात आलेली आहे आणि त्या संदर्भातच हा विषय की त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक पदाधिकारी जाणार, हा जो विषय वाचनात आला तर तो नक्कीच चुकीच्या पद्धतीचा आहे. शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी त्याच्यामध्ये असणार नाही, हेच मी या निमित्तानं आपल्याला सांगतो. संपूर्ण हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, मी जिल्हाप्रमुख, माझ्यासोबत असणारे माझे सर्व सहकारी पदाधिकारी शिवसैनिक हे उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत आहेत आणि इथली शिवसेना जशी होती तशी आजही बळकट आहे. मिंचेकर साहेबांच्या जाण्यानं नेमकं खिंडार संघटनेला पडलं का शिवसेनेला? संघटनेला. आपण जिल्ह्यातील शिवसैनिकांना काय संदेश द्याल? नक्कीच की शिवसेना अभेद्य होती, अभेद्य आहे आणि अभेद्य राहील. पुढच्या काळामध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं, मार्गदर्शनानं शिवसेनेचा जी काही आत्तापर्यंतची जी वाटचाल होती ती नक्कीच चालू राहील. सन्माननीय शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर साहेब यांचा सातत्याने ह्या सगळ्या घटनाक्रमांशी आमच्याशी संपर्क होतोय आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन होत आहे. आज जर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी काही लोकांचं येणं जाणं हे पक्षाचं राजकारण ते चालूच असतं, पण नक्की यामध्ये कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीचं कोणतंही घटनाक्रम झालेला नाही आणि होईल अशी आम्हाला नक्कीच खात्री वाटते. शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून समजले जाणारे मिंचेकर 10 वर्ष शिवसेनेचे आमदार होते, परंतु परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना पक्षानं ऐन वेळी उमेदवारी नाकारली. त्याला नाराजी होऊन त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला व आज पुन्हा शिंदे गटात प्रवेश करतात, याबद्दल आपलं काय मत आहे? नक्कीच एक शिवसैनिक म्हणून त्यांनी शिवसेनेमध्ये जवळपास 20-21 वर्ष काम केले. महाविकास आघाडी आणि त्यामुळं महाविकास आघाडीचा धर्म, त्यामुळं सन्माननीय पक्षप्रमुखांना ही जागा विद्यमान आमदार काँग्रेस असल्यामुळे ती द्यावी लागली आणि ती उमेदवारी पक्षातून होऊ शकली नाही आणि त्यातूनच मग त्यांनी त्यावेळेला संघटनेची उमेदवारी घेतली आणि आज मग संघटनेतून ते शिंदे गटात जात आहेत अशी बातमी आता ही वर्तमानपत्रातून किंवा आपल्यासारख्या वार्ताहरांकडूनच आपल्याला कळते. मी या संदर्भात अधिक आता तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. शिवसेनेचे बरेचसेच कार्यकर्ते कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षात पक्षप्रवेश करत आहेत, त्याबद्दल नेमकी नाराजी कोणावर आहे? पक्ष धोरणावर की पदाधिकाऱ्यांच्यावर? पक्ष धोरणावर नाराजी कसं असते की राजकारणामध्ये प्रत्येकजण कुठेतरी काहीतरी स्वतःचा स्वार्थ किंबहुना काही स्वतःची भूमिका हे घेऊन चाललेलं असल्यामुळे अशा प्रकारचं आपल्याला चित्र बघायला मिळतं. परंतु निष्ठावान सैनिक किंवा कार्यकर्ता हा नक्कीच पक्षासोबत राहतो, त्यामुळे हे येणं आणि जाणं हे राजकीय पटलावरती चालतच राहतं. मला असं वाटतं की आत्तापर्यंत इतके धक्के पचून सुद्धा शिवसेना अभेद्यच होती. शिवसेनेला काही फारसा फरक पडला असं मी म्हणत नाही, कारण शिवसैनिक हा नक्कीच इथं तो साहेबांसोबत आहे. वरिष्ठ लेवलचं नेतृत्व गेलं किंबहुना काही पदाधिकारी गेले म्हणून ती शिवसेना कधी संपलेली नाही, थांबलेली नाही आणि नक्कीच खचलेली नाही आहे. नजीकच्या काळात परत ती उभारी घेऊन उभी राहणार, ह्या अगदी मी ठामपणे आपल्याला या निमित्तानं सांगतो. येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना सोबळावं लागणार की महाविकाससोबत लागणार? नक्कीच या संदर्भात पक्षाचं नेतृत्व जो आदेश देईल, पक्षाचे आदरणीय संपर्क प्रमुख दुधवडकर साहेब जो आदेश देतील त्या धोरणाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम संपूर्ण शिवसैनिकांसोबत मी हे जातीनं करणार. हातकणंगले तालुक्यातील शिवसैनिकांना आपण काय संदेश द्याल? हातकणंगले तालुक्यातील सैनिकांना मी इतकंच सांगेन की 100% शिवसेनेच्या सोबत आपण सगळेजण होतो आणि राहू. उद्धव साहेबांचे हात आपल्याला या निमित्तानं बळकट करायचे आहेत. परत एकदा आपल्याला पक्षाला उभारी द्यायची आहे. राजकारणामध्ये चढउतार हे नक्की होत असतात. आज जो काही महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती चाललेला जो काही खेळ आहे किंबहुना सरकारच्या माध्यमातून जे चाललेलं आहे हे सर्वसामान्य लोकांना आता रुचत नाही आहे. एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका तुम्हाला मला पार पाडायची आहे.
लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरायचं आहे, आंदोलनं करायची आहेत, लोकांना जाणवून द्यायचं आहे आणि जो काही सरकारचा चाललेला हा भोंगळ कारभार किंबहुना गोंधळ आहे याला कुठेतरी वाचा पडायचं काम आज विरोधी पक्षाची भूमिका ही नक्कीच ही अशीच असते की सामान्यांच्यासाठी शिवसेनेचं कायमचं ध्येय आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्याला अनुरूप मी नक्की या सैनिकांना एक आवाहन करेन की आपण जे काही चाललंय त्या सगळ्याला आपण ताकदीनं जे चुकीचं सरकार दिसेल त्या ठिकाणी आपण त्याला जाब विचारायचं काम करू आणि शिवसेनेची आपली जी काय चाल आहे वाटचाल आहे ती अशीच जोमानं आपण पुढे चालत नाही. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या सरकारला पुन्हा लाडक्या बहिणी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत आपली जागा दाखवतील असे मत जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी व्यक्त केले. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. न्यूज 24साठी विनोद शिंगे, हातकणंगले. नमस्कार. न्यूज मराठी 24 या चॅनलचे नव्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे. नेहमीच प्रेक्षकांना स्वच्छ आणि निरपेक्षपणे बातम्या देणाऱ्या या चॅनलला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.